पुढची बातमी बघूया। तर मवियाची सत्ता आल्यावरती राऊतांना मुख्यमंत्री बनायचं होतं। नितेश राणेंनी संजय राऊतांवर हा टोला लगावलेला आहे। जे लोकांच्या कोर्टामध्ये सिद्ध झालं तेच कोर्टामध्ये सिद्ध होईल असंही नितेश राणेंनी आजच्या सुनावणीवरून म्हटलंय। सुनावणीवरून नितेश राणेंनी हा विश्वास व्यक्त केलाय। जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं। उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता। उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता। त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले। त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा। मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा। आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे खऱ्या शिवसेनेला मतदान करून शिवसेना कोणाची आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचाराचा खरा वारसदार कोण हे सिद्ध करून दिलेलं आहे। लोकांच्या कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे। आता तेच उद्या कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये सिद्ध होईल अशी अपेक्षा आहे। पण मुळामध्ये जनतेने लोक न्यायालयामध्ये शिवसेना कोणाची हा निकाल देऊन टाकलेला आहे। म्हणून संजय राजाराम राऊत काही बोलत असतील त्याला काही अर्थ नाही।